नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ। बघा ओंकारच्या वाढदिवसाला काय केलं नव्हतं खायला, ती म्हणजे काय बनवलं नव्हतं म्हणून बघा ही पुऱ्या, ही बटाट्याची भाजी, शेपूची भाजी केली, चपाती केले ते ओंकारसाठी केलंय हो। तुम्ही माणसाला अजून ती खायची नाही नुसतं ओंकारसाठीच केलंय हाय का? ही काय ग बसायची आहे हा ग बसायची नाही, मी पण खाईल तिला पण पुऱ्या ही आवडते त्या लय केलं नाही त्या आपल्या माझ्या पुरत्या आहेत, माझ्या लोकांच्या पाठीवर केलत्या पण चिपटून बसले त्या पाठीच्या बुडालाच गेले ते काय करायचं पाठीच्या बुडाला कसे गेले ते। तर मला एक विचारायचं माझ्या सगळ्या बहिणीसनी, काय बाय जावा जावा असलेल्या ननंद भाऊजा असते त्या आणि प्रत्येक घरात असते ते आहे का नाही, तर जास्त जी थुरली जाव असती तिला जर माय येत असेल तर ती एखादी काय करते खवळती, तू अशी करू नको म्हणती। मग धाकट्या जावाला काय करायचं, मला ती तशी म्हणती म्हणून तिच्यावर फुगून बसायचं का तिच्या संग चांगलं बोलायचं? कमेंट मध्ये मला सांगा बरं का, नक्की तुमचा रिप्लाय मला ऐकू द्या नंतर। मी कधी हिला बोलते चुकल्यावर, मी ह्याच्या आधी पण लय वेळा सांगितलंय तुम्हाला, कधी बोलत नाही असं नाही, पण जास्त अधिकार धाकट्या जावच असतो का थोरल्या जावच असतो? त्यांना कमेंट मध्ये विचारा तर मी सांगते की थोरली जास्त करून मान असतो, पण धाकल्यांना पण बोलल्यावर राग येत असतो, थोडंफार बोललं की इकडे तिकडे होतच असते। त्या रागाला काय करायचं? एक तर मला माझं टेन्शन समजून, मग काय करायचं? कोणाला समजून घ्यायचं? नवऱ्याला घ्यायचं, लेकरासनी घ्यायचं, दिराला घ्यायचं, घ्यायचं, समजायला सांभाळून घेत घेत माझं मन किती तुटलं ह्याचा विचार तुम्हीच केला का तुम्ही? की बाबा आपल्या जावाचं मन का दुखतो, एखाद्या दिवशी काय तर करू लागा गोरा ढोराचं। आता मी काय करू लागते नाही, काय करू लागत नाही, उलट माझ्या संग फुगून बसते फुगले मला कमेंट येते तशाच फुगले, मग फुगून बसती। जी हक्कानं बोलते, जी खवळती तिला प्रेम पण तेवढंच असतं बरं का मित्रांनो। जी आपल्याला सांगते तू असं करत जाऊ नको, तिथं तू चुकली, पण कसं असतं माहितीये का, लय राग येतो मलाच का अशी बोलते ती, पण तिथं कुठं तर चुकतं ती कळत नाही बरं, वाटतं मलाच का बोलते ती, पण त्याला ती कळत नाही ती आपलं हाय म्हणून क्षणाच ती आपल्याला बोलते ती, दुसऱ्याला का बोलत नाही ती, ही खोपडीत शिरत नाही ना, त्याला काय करायचं? दादा भांडणातच प्रेम लपलेलं असतंय, भांडणं केली तर माया कशी माया बाहेर निघत नाही का निघत, बरोबरच राहते काय बरोबर वया बरोबर लय भांडत, चांगल्या करता बोलत, त्याला कुठेतरी वाटत असतं की हे आपल्या माणसाचं चांगलं आपल्यापेक्षा व्हावं असं वाटत असतं, म्हणून शिना ती वरडून सांगतो तू त्या वाटेला जाऊ नको, ती वाट वाईट आहे, ह्या वाटेला जा, ह्या वाटेला चांगलं प्रतिसाद आहे, चांगलं आहे। कळतच नाही करायचं काय, शिक्षण झालंय माझ्यापेक्षा दुपटी तिपटीनं, माझी 4थी नाही पण हिची झाली 12वी MBBS त्याला काय डॉक्टरकीचं शिक्षण घालायला लागला काय मला, आणि आम्हाला कळलं मग मला काय कळत नाही। तर दोस्तावा आमच्या जावाची जोडी तुम्हाला कशी वाटते कशी नाही, आम्ही जावा तुम्हाला आवडतोय का नाही सांगा, जावा राव कमेंट मध्ये आहे का नाही। आणि आमचं मालक तर तुम्हाला माहित जायचं कसं करतात कसं बोलतात, काय सांगायची गरज नाही, पण हिला पण देवावर लय भक्ती किंवा श्रद्धा नाही बरं का, देव हाय असं हिला वाटत नाही। श्रद्धा ठेवा मित्रांनो, अंधश्रद्धा कशाला, सगळंच करून सांगते का, आणि अंधश्रद्धा ठेव म्हणत नाही, भावभक्ती ठेव म्हणतो, देव पूजा करत जा, देव हाय, वारा हाय, पाऊस हाय, पाणी हाय, ऊन हाय, देव हाय, ती म्हणते देव नाही, देव नसतो कसा देव असतो, साक्षात चमत्कार जेव्हा आपल्या संग घडतो तेव्हा कळतं देव हाय का नाही। कोंबडं बोकडं कापल्यावरच देव असतो काय, कोंबड्याचं बोकडाचं मी घेतलं ना, श्रद्धेत सांगते त्याचं बघा कसलं बटाटा तर भारी दिसत या, कधी खायला झाले माझ्या नुसती बटाटी शिजू टाकली की ना, मॅच भाजी केली, बटाटा मॅच केलं, कणिक तेवढी तिनं मळली, आवडा गेला काना झाल्या 12 वाजून गेले, अगं हे नाही तर अजून कारभारी आमचं, तुमचं कारभारी यायचं ना, आम्ही जेवायचं बघा, आवडं पटापटा जायचं, आवला कुठं जायचं माग आवला गेलं महाग काय पटलं आहे का, मग अण्णाला बोलावायचं सगळेजण बसून एक मेळा जीव घ्या, वंकोची त्या दिवशी वाढदिवसाला नव्हता, आज तर खाऊ दे घ्या, पोटात दुखा लागली मला तर, होय बया खावा बया, सगळी गोळ्या मिळालं आणि गोळ्या मेळा असल्याशिवाय पण चालत नाही, किती पण इस्टेट असू द्या सगळं इथंच ठेवायचं आहे, जे कोण आपली नाते आहे, आपली जाव आहे, आपली
दीर हाय, ज्याचे त्याचा मान सन्मान देऊन शिला तू माझा हक्कानं बोलूला चालतंय. हक्कानं तुमचा आहे ना माणूस, तुम्ही हक्कानं भांडा की बोला. पण जर तुम्ही चुकत असेल तर तिथं सांगायला पाहिजे का नाही? तुम्ही ही जाऊ तर माझ्यापेक्षा मोठे पण सगळ्याला मी सांगायचं. सगळ्याला सांगून ही खुपडीचं लागलं व्हायला भजन गजन ही लागली करत लागली. लय टेन्शन आहे टोकरील्यावर